नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बागल सर बीएन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. आपण ह्या लेक्चरमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक पाहणार आहोत. तर मित्रांनो, सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक स्पर्धा परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपला जो सिलेबस आहे, स्पर्धा परीक्षा इंग्लिशचा जो सिलेबस आहे का, तो ह्या 5 घटकामध्ये विभागला गेलेला आहे. तर 5 घटक कोणकोणते? पहिला घटक आहे कॉमन व्होकॅब्युलरी, म्हणजे सर्वसामान्य शब्द संग्रह. दुसरा घटक आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्य रचना. आणि तिसरा घटक आहे ग्रामर. ग्रामर म्हणजे व्याकरण. आणि चौथा घटक आहे मित्रांनो कोणता? यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, म्हणजे म्हणी व वाक्प्रचार, त्यांचे अर्थ व उपयोग. आणि पाचवा घटक आहे कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. हे स्पर्धा परीक्षेचा हा सिलेबस आहे. म्हणजे हा सिलेबस मित्रांनो किती घटकामध्ये विभागलेला आहे? 5 घटकामध्ये विभागला गेलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, स्पर्धा परीक्षा इंग्लिशचा दर्जा हा पदवीचा दर्जा आहे. त्यामुळं आपल्याला पदवीच्या दर्जाचं इंग्लिश शिकावं लागणार आहे. त्यासाठी आपलं विद्यापीठाचं जे लास्ट इयरचा पेपर असतो, स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ मॉडर्न इंग्लिश, त्या धर्तीवर आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, लक्षात आलं असेल तुमच्या, आपला जो आता ह्या सिलेबस मधला कितवा घटक आहे? 2 नंबरचा घटक कुठला मित्रांनो सांगा? सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक आपण ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर हा सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक बरेचसे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी स्किप करतात. म्हणजे ग्रामर पासून चालू करतात, मग तिथून टेन्स पासून चालू करणार, कोण कुठून चालू करतात. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी जे असतात का, ते दिशाहीनपणे अभ्यास करत असतात. त्यामुळं आपण ह्या सर्व घटकांचा यातला एकही घटक स्किप करता कामा नये. सर्व घटकांचा स्पर्धा परीक्षा दृष्टीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यातली आपण आता सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक पाहू. आणि मग लक्षात आलं असेल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय मित्रांनो? द अरेंजमेंट्स ऑफ वर्ड्स, फ्रेजेस अँड क्लॉजेस इन अ सेंटेन्स, म्हणजे शब्द, पदबंध आणि उपवाक्य यांचं वाक्यातील अरेंजमेंट म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर असतं. मग सेंटेन्स स्ट्रक्चर पाहत असताना मित्रांनो, आता आपल्याला जर सेंटेन्स स्ट्रक्चर शिकायचं असेल तर आपल्याला क्लॉज एलिमेंट्स माहित असणं आवश्यक आहे. क्लॉज एलिमेंट्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, आता हे घटक आहेत 5. क्लॉज एलिमेंट्सचे किती घटक आहेत? 5 घटक आहेत. कोणकोणते सांगा? सब्जेक्ट, दुसरा सांगा व्हर्ब आहे, तिसरा ऑब्जेक्ट आहे, आणि चौथा कॉम्प्लिमेंट आहे, आणि पाचवा ऍडव्हर्बियल आहे. मित्रांनो, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे विधिपूरक, आणि ऍडव्हर्बियल म्हणजे क्रियाविशेषण युक्त. हे कमीत कमी 5 घटक माहित असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, एक लक्षात आलं असेल, हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच्या पुढे काय येतं मित्रांनो सांगा? एकतर ऑब्जेक्ट येतं, किंवा कॉम्प्लिमेंट येतं, किंवा ऍडव्हर्बियल येतं. हे कुणावर अवलंबून असतंय? तर व्हर्बवर अवलंबून असतंय. मग लक्षात आलं असेल, मग व्हर्बचा अभ्यास, व्हर्ब हा घटक स्पर्धा परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण स्पर्धा परीक्षा दृष्टीने व्हर्ब हा घटक हा स्पर्धा परीक्षा ह्या वाक्याचा गाभा आहे. म्हणजे हा गाभा व्यवस्थित, ह्या गाभ्याचा व्यवस्थित अभ्यास करणं म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चरचा अभ्यास करणं होय. मग आता मित्रांनो लक्षात आलं असेल, ह्याचे प्रकार पडतात. व्हर्बचे प्रकार माहित असणं आवश्यक आहे. व्हर्बचे किती प्रकार पडतात मित्रांनो? मला सांगा. 2 प्रकार पडतात. कोणकोणते सांगा? मेन व्हर्ब आणि ॲक्झिलरी व्हर्ब. आणि मग ॲक्झिलरी व्हर्बचे पुन्हा प्रकार पडतात, प्रायमरी ॲक्झिलरी आणि मॉडेल ॲक्झिलरी. आणि दुसरा आहे मेन व्हर्ब. मेन व्हर्बचे पुन्हा प्रकार पडतात, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. तर मित्रांनो, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद, आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे आकर्मक क्रियापद. मग ह्या ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय, आणि ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे किती प्रकार पडतात, इनट्रान्झिटिव्ह व्हर्बचे किती प्रकार पडतात, ह्याचा सुद्धा स्पर्धा परीक्षा दृष्टीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, एक लक्षात आलं असेल की व्हर्ब आहे. व्हर्ब जर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल म्हणजे सकर्मक क्रियापद म्हणा त्याला. व्हर्ब जर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल तर त्याच्या पुढे ऑब्जेक्ट येतं. लक्षात आलं असेल, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल तर त्याच्या पुढे ऑब्जेक्ट येतं म्हणजे कर्म येतं. व्हर्ब जर इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल तर त्याच्या पुढे ऑब्जेक्ट येणार नाही. मग त्याच्या पुढे काय येईल सांगा? एकतर कॉम्प्लिमेंट येईल किंवा ऍडव्हर्बियल येईल. मग हे कशावर अवलंबून आहे? तर इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे आकर्मक क्रियापद, आणि आकर्मक क्रियापदाचे 2 प्रकार पडतात. कोणकोणते? इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन,
म्हणजे अपूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद, आणि दुसरा प्रकार पडतो इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन म्हणजे पूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद. हे अकर्मक क्रियापदाचे दोन प्रकार आहेत. आता लक्षात आलं असेल, व्हर्ब जर इंट्रान्झिटिव्ह असेल, व्हर्ब कसा असेल मित्रांनो सांगा, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब असेल आणि त्यातले व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन असेल म्हणजे अपूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद असेल तर त्याच्या पुढे कॉम्प्लिमेंट येते. लक्षात आलं असेल. पुढचा मुद्दा, व्हर्ब जर इंट्रान्झिटिव्ह असेल, व्हर्ब जर इंट्रान्झिटिव्ह असेल आणि त्यातलं व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन असेल म्हणजे पूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद असेल तर त्याच्या पुढे ऍडव्हर्बियल येते. हे माहित असणं आवश्यक आहे. कारण मुलांनो एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला हे नाहीच कळालं तर आपल्याला व्हर्ब पर्यंतच व्याकरण कळणार, व्हर्बच्या पुढचं व्याकरणच कळणार नाही ना. मग व्हर्बच्या पुढे जर व्याकरण समजून घ्यायचं असेल तर सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक शिकणं अपेक्षित आवश्यक आहे. मग लक्षात आलं असेल की आपल्याला सब्जेक्ट आहे, ही व्हर्ब आहे, फार फार तर काय माहित असतं हे ऑब्जेक्ट आहे, आणि ही पुढे अभ्यासच नसतो. म्हणजे एस प्लस व्ही प्लस ओ आपण 5वी पासून शिकत आलेला असतो, पण त्याच्या पुढचं आपल्याला माहित नसतं. आणि मग लक्षात आलं असेल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं ह्याच्यामुळे मुलांना इंग्लिश विषय अवघड जातो. विषय अवघड नाही, आपण तो शिकत नाहीत म्हणून अवघड आहेत. आणि कोणतीही गोष्ट अवघड असते पण पहिल्यांदा ती अवघड असते पण ती सोपी असते. हा विषय एवढा सोपा आहे की समजून घेतल्यानंतर ह्याला पैकीचे पैकी मार्क मिळू शकतात. हा पैकीचे पैकी मार्क मिळवून देणारा विषय आहे आणि हा पोस्ट मिळवून देणारा विषय आहे मित्रांनो. मग लक्षात आलं असेल आपण काय शिकतो आहोत आता, सेंटेन्स स्ट्रक्चर. आणि मग सेंटेन्स स्ट्रक्चर हे जर शिकायचं असेल आपल्याला तर आपल्याला हे घटक माहित असणं आवश्यक आहे. कोणकोणते घटक माहित असणं आवश्यक आहे? सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट आणि ऍडव्हर्बियल. कमीत कमी हे 5 क्लॉज एलिमेंट्स माहित असणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो अजून चला सांगतो, हा सब्जेक्ट आहे, ही व्हर्ब आहे आणि ह्या व्हर्बच्या पुढे ऑब्जेक्ट आलं म्हणजे वाक्याची रचना एस प्लस व्ही प्लस ओ झाली. म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट ही रचना झाली. मग ह्या रचनेचा छंदवाईस होतो, हे माहित असणं आवश्यक आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये एस प्लस व्ही प्लस सी म्हणजे कॉम्प्लिमेंट. म्हणजे सब्जेक्ट येत असेल आणि सब्जेक्टच्या पुढे व्हर्ब येत असेल, व्हर्बच्या पुढे जर कॉम्प्लिमेंट येत असेल तर या वाक्याचा छंदवाईस होत नाही. दुसरा मुद्दा आहे, सब्जेक्ट येत असेल, ही व्हर्ब असेल, व्हर्बच्या पुढे जर ऍडव्हर्बियल येत असेल तर त्या वाक्याचा छंदवाईस होत नाही. हे पण माहित असणं आवश्यक आहे. हे आपल्याला कधी माहित होईल? ज्यावेळेस आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चरचा आपला अभ्यास व्यवस्थित होईल त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची उकल होणार आहे. तर सेंटेन्स स्ट्रक्चर शिकत असताना या वाक्याचे जे घटक आहेत, क्लॉज एलिमेंट्स आहेत, त्या क्लॉज एलिमेंट्स आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मग आता लक्षात आलं असेल सेंटेन्स स्ट्रक्चर किती प्रकारचे आहेत ते पाहू आणि नंतर क्लॉज एलिमेंट्सचे ते वाक्याचे घटक किती किती आहेत ते पाहू आणि त्याचा अर्थ समजून घेऊ. पहिल्यांदा सेंटेन्स स्ट्रक्चर पाहू. सेंटेन्स स्ट्रक्चर पहिली रचना आहे वाक्याची, कोणती आहे? एस प्लस व्ही म्हणजे मित्रांनो सब्जेक्ट प्लस व्हर्ब म्हणजे कर्ता प्लस क्रियापद. दुसरी रचना आहे एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. पुढची रचना आहे तिसरी एस प्लस व्ही प्लस सी म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस विधिपूरक. आणि पुढची रचना आहे एस प्लस व्ही प्लस ए म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऍडव्हर्बियल म्हणजे कर्ता प्लस क्रियापद प्लस क्रियाविशेषण युक्त. आणि पुढची रचना आहे एस प्लस व्ही प्लस आयओ प्लस डीओ म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे ह्याला मराठीत काय म्हणू शकतो आपण? ह्याला कर्ता प्लस क्रियापद प्लस अप्रत्यक्ष कर्म प्लस प्रत्यक्ष कर्म ही आपण मराठी व्याकरण शिकत असतो. ही रचना आहे ती. मग मित्रांनो एक लक्षात ठेवा, जर इथं मग आयओ म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि डीओ म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे हे किती ऑब्जेक्ट आहेत मला सांगा? 2 ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे ह्या व्हर्बच्या पुढे 2 ऑब्जेक्ट येतात. म्हणजे हे व्हर्ब ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे म्हणजे सकर्मक क्रियापद आहे, परंतु त्यातलं डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे म्हणजे 2 कर्म घेऊन येणारं मित्रांनो हे क्रियापद आहे. म्हणजे हे द्विकर्मक क्रियापद आहे आणि 2 कर्म ह्याला डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणायचं. मग डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असल्यावर त्यापुढे 2 ऑब्जेक्ट येतात, एक अप्रत्यक्ष कर्म आणि प्रत्यक्ष कर्म. आपण हे मराठी व्याकरण मध्ये शिकत असतो. हे कसलं कर्म आहे सांगा? व्यक्तिवाचक कर्म आहे आणि हे वस्तुवाचक कर्म आहे. हे पण आपण मराठीत शिकलो असेल. म्हणजे ही पर्सन आहे आणि ही थिंग आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या. मुद्दा आता लक्षात घ्या. मुद्दा मित्रांनो हे माहित असल्याशिवाय आपल्याला ह्या वाक्याचा छंदवाईस 2 किंवा 3 पद्धतीने होतो हे माहित होणार नाही. म्हणजे ह्याचा छंदवाईस कशाने होईल? आयो घेऊन छंदवाईस होईल किंवा डीओ घेऊन छंदवाईस होईल. आणि मग लक्षात आलं असेल इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन छंदवाईस होऊ शकतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन छंदवाईस होऊ शकतो. आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन छंदवाईस केल्यानंतर 2 किंवा 3 पद्धतीने छंदवाईस होणार आहे. पुन्हा
आणि मग तो कसा पद्धतीने चेंदवाईस होणार आहे, आयओ घेऊन एकदा होणार आहे आणि डीओ घेऊन एकदा किंवा दोनदा होऊ शकतो. मग इनडायरेक्ट म्हणजे 3 पद्धतीने कधी चेंदवाईस होतो, 2 पद्धतीने कधी चेंदवाईस होतो हे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून हे सेंटेन्स स्ट्रक्चर माहित असणं आवश्यक आहे. पुढचा आता काय सांगितलं मित्रांनो, ह्या आणि हे सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे आणि ह्यावरच्या पुढे ऍडव्हर्ब येतं म्हणजे ह्या वाक्यात चेंदवाईस होणार नाही. मित्रांनो हा सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, ही कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे ह्या वर्बच्या पुढे ऑब्जेक्ट आलं नाही ह्याचा चेंदवाईस होणार नाही. ह्याच्या पुढे ऍडव्हर्बियल आले म्हणजे ऑब्जेक्ट आलं नाही ह्याचा चेंदवाईस होणार नाही. ह्याच्या पुढे एकच ऑब्जेक्ट आले म्हणजे एकच पद्धतीने चेंदवाईस होणार आहे. ह्याच्या पुढे 2 ऑब्जेक्ट आल्यात म्हणल्यावर 2 पद्धतीने चेंदवाईस होणार आहे. मग चेंदवाईस शिकायचा असेल आणि ही माहितच नसेल तर आपण चेंदवाईस हा घटक कसा समजून घेणार, हा प्रश्न आहे ना विद्यार्थ्यांनो. आणि मग लक्षात आलं असेल मग ही आयओ डीओ हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि मग लक्षात आलं असेल दुसरा पुढचं रचना आहे विद्यार्थी मित्रांनो, एस प्लस व्ही प्लस डीओ प्लस प्रेपोजिशन प्लस आयओ म्हणजे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस प्रेपोजिशन प्लस इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे कर्ता आहे, क्रियापद आहे आणि ही प्रत्यक्ष कर्म आहे प्लस शब्दयोगी अव्यय आहे आणि अप्रत्यक्ष कर्म आहे. तर ह्या वाक्याचा चेंदवाईस मित्रांनो एकाच पद्धतीने होणार आहे, 2 पद्धतीने होणार नाही. मग आता फक्त डीओ घेऊन चेंदवाईस होणार, डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन याचा चेंदवाईस होणार. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हिथं चेंदवाईस होणार नाही कारण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे प्रेपोजिशनचं ऑब्जेक्ट आहे म्हणजे हे ऑब्जेक्ट ऑफ दी प्रेपोजिशन आहे आणि ऑब्जेक्ट ऑफ दी प्रेपोजिशन असतं का ते ऍडव्हर्बियल होत असतं म्हणून याचा चेंदवाईस होत नसतो. म्हणजे ही प्रेपोजिशन प्लस आयओ आणि हे दोन्ही मिळून प्रेपोजिशनल फ्रेज होणार आणि ते ऍडव्हर्बियल होणार म्हणजे हा चेंदवाईस होणार नाही. म्हणजे लक्षात आलं असेल आपण इतक्या दिवस 5वी पासून 8वी पासून ग्रामर शिकत आलेलो आहोत पण ह्या वाक्याचा चेंदवाईस होतो आणि ह्या वाक्याचं होत नाही हे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसते. आणि आपण ग्रामरचा अभ्यास करत असतो म्हणजे आपलं दिशा कुठंतरी चुकते आणि दिशा चुकली की माणसाची दशा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे लक्षात आलं असेल कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर तुमच्या ह्या संकल्पना क्लिअर असल्या की जास्त इंग्लिशचा अभ्यास करायची गरज पडत नाही. कधीही झोपेतून जरी उठवलं आणि तुम्हाला हे विचारलं तर तुम्हाला हे आलं पाहिजे आणि पुन्हा एकदा आलं की पुन्हा आपलं जात नसतंय. म्हणून संकल्पना क्लिअर करून अभ्यास करणं विद्यार्थी मित्रांनो आवश्यक आहे. पुढची रचना आहे आपली एस प्लस व्ही प्लस ओ प्लस ए म्हणजे ही सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, ही ऑब्जेक्ट आहे आणि ही ऍडव्हर्बियल आहे. म्हणजे ही कर्ता आहे, ही क्रियापद आहे, ही कर्म आहे आणि ही क्रियाविशेषण युक्त आहे. पुढची रचना आहे एस प्लस व्ही प्लस आयओ प्लस डीओ प्लस ए आणि मग लक्षात आलं असेल मित्रांनो हा सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे आणि ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, ही डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि ही ऍडव्हर्बियल आहे. आणि मग लक्षात आलं असेल मित्रांनो ह्याचा पण चेंदवाईस 2 किंवा 3 पद्धतीने होणार आहे आणि मग ही माहित असणं आवश्यक आहे. आणि ऍडव्हर्बियल जागेवरच राहत असतं, ऍडव्हर्बियल घेऊन चेंदवाईस करत असतं, ऍडव्हर्बियल जे असतं का ते जागेवरच राहत असतं आणि मग ह्याचा चेंदवाईस 2 किंवा 3 पद्धतीने होत असतो. हिथं पण आहे ह्याचा पण चेंदवाईस एकाच पद्धतीने होणार आहे, हे ऍडव्हर्बियल जागेवरच राहणार आहे. आणि आपण इतके दिवस चेंदवाईस शिकतो तरी पण आपल्याला हे माहित नसतं की चेंदवाईस 1 पद्धतीने होतो, 2 पद्धतीने होतो, ह्याचा होत नाही होतो. हे सगळं कळून घ्यायचं असेल तर आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक महत्वाचा आहे. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो पुढची रचना आहे एस प्लस व्ही प्लस डीओ प्लस प्रेपोजिशन प्लस आयओ प्लस ए म्हणजे सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, ही डायरेक्ट ऑब्जेक्ट. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म प्लस प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय प्लस अप्रत्यक्ष कर्म आणि क्रियाविशेषण युक्त आहे. पुढचा एस प्लस व्ही प्लस सी प्लस ए म्हणजे सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, ही कॉम्प्लिमेंट आणि ही ऍडव्हर्बियल आहे. पुढं सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे, ही ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे ही कर्ता आहे, ही क्रियापद आहे, ही कर्म आहे आणि ही कर्मपूरक आहे. आपण मराठी व्याकरणामध्ये कर्मपूरक हे शिकतोच ना, इंग्लिश व्याकरणामध्ये आपण हे शिकत नाहीत. आणि मग लक्षात आलं असेल मित्रांनो ही जर सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला आलं एकदा की अभ्यास करायची गरज नाही. अभ्यास न करता सुद्धा मार्क्स येतात. मार्क्स न येण्याचं कारण आहे वाक्यातलं कर्ता क्रियापद कर्म विधिपूरक क्रियाविशेषणयुक्त प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म कर्मपूरक ह्या इंग्लिश व्याकरण मधलं मुलांचा अभ्यास नसतो. आणि मित्रांनो सगळा तुम्ही आजपर्यंत अभ्यास करत आला असाल आणि ह्याचा अभ्यास केला नसेल तर अभ्यास करून न केल्यासारखं असतं. म्हणजे तुम्ही किती अभ्यास करा आणि हे जर माहित नसेल तर आपल्याला प्रत्येक वेळेस अडचण येणार ना. म्हणजे जर तुम्हाला ही जर म्हणजे ही लक्षात आलं असेल आपल्याला समस्या सोडवायची म्हणजे एक लक्षात आलं असेल आपल्याला जी समस्या सोडवायची का ही समस्या आहे तर या समस्येला बगल देऊन चालणार नाही आपल्याला.
आपल्याला ही समस्या का समस्येला छेद देऊन जावं लागणार आहे ना, आणि मग आपल्याला समस्याभोवती फिरायचं नाही मित्रांनो, आपल्याला ही समस्या सोडवायची आणि एकदा समस्या सुटली की पुन्हा एकदम सोपं जात असते. आणि मग लक्षात आलं असेल सुरुवातीला आपल्याला नको वाटतं, पण एकदा समजलं की पुन्हा अभ्यास करायची गरज नाही. मित्रांनो, महाराष्ट्रातली बरीचशी मुलं आहेत कितीतरी अभ्यास करतात, परंतु मार्क्स येत नाहीत मुलाला अपेक्षित, आणि ते स्कोअर तिथंच त्यांचा स्कोअर जातो, तिथंच त्याच्यामुळे पोस्ट पासून ती वंचित राहतात. ती वंचित राहण्याचे कारण हे आहे की ह्याचा त्यांनी अभ्यास केलेला कधीच नसतो. बघा तुम्ही आणखी विचार करून, तुम्ही आजपर्यंत शिकलात का? शिकला असेल तर ह्या पद्धतीने शिकणं अपेक्षित आहे. मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळं वास्तव सांगत आहे, मी तुम्हाला असं स्वप्नात ठेवत नाही. मग लक्षात आलं असेल, तुम्हाला हे वास्तव स्वीकारावाच लागणार बाळांनो. आज न उद्या आपल्याला वास्तव स्वीकारल्यानंतर पोस्ट जवळ येते, पण वास्तव न स्वीकारल्यानंतर पोस्ट ही लांब जात असते. आणि मग लक्षात आलं असेल तुम्हाला ह्या पद्धतीनं, मला वाटतं नक्की अभ्यास करावा लागेल हा. आणि मग लक्षात आलं असेल ह्या सेंटेन्स स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा असेल तर मग आता लक्षात आलं असेल ही सेंटेन्स स्ट्रक्चर अपेक्षित समजणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो, आता एक लक्षात घ्या, हे सेंटेन्स स्ट्रक्चर शिकायचं असेल आपल्याला तर आपल्याला ह्याचे वाक्यातले घटक माहित असणं आवश्यक आहे, त्या घटकांचा अर्थ माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि मग घटक कोणकोणते? हे क्लॉज एलिमेंट्स आहेत. आणि मग मित्रांनो, कर्ता, क्रियापद, कर्म, विधिपूरक, क्रियाविशेषण युक्त, प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म, सकर्मक क्रियापद, एक कर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद. आणि मित्रांनो, एक लक्षात आलं असेल पुन्हा, इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे आकर्मक क्रियापद, आणि मग पूर्ण अर्थाचे आकर्मक क्रियापद, अपूर्ण अर्थाचे आकर्मक क्रियापद, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे कर्मपूरक, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट, आणि प्रिपोजिशनल ऑब्जेक्ट म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे कर्म. मित्रांनो, आपण कर्ता, क्रियापद, कर्म, विधिपूरक, क्रियाविशेषयुक्त, प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म, सकर्मक क्रियापद, एक कर्म क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, पूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद, अपूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद, कर्मपूरक, ह्या सगळ्या घटकांचा आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना करत असतो. हे सगळे घटक समजून घेतले नाहीत आपण मराठी व्याकरण शिकत असताना तर लक्षात घ्या बरं, किती टक्के आपल्याला व्याकरण येऊ शकतं? तुम्हीच सांगा. आजपर्यंत मराठी व्याकरणाचा अभ्यास ही शब्द वगळून तुम्ही अभ्यास केला, ही सगळे शब्द वगळले तुम्ही, आणि व्याकरणातले वाक्यातले हे सगळे घटक वगळले, आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल तर काय होईल? तुम्हीच सांगा. आता काय होईल मित्रांनो? सांगा. मराठी व्याकरण किती टक्के येऊ शकतं तुम्हाला? आणि मग लक्षात आलं असेल, मग इंग्लिश व्याकरणाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला हे घटक माहित असणं आवश्यक आहे ना. कोणकोणते? मग सांगा. पहिला घटक कोणता घटक आहे मित्रांनो? पहिला सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे विधिपूरक, ऍडव्हर्बियल म्हणजे क्रियाविशेषण युक्त, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापदाला इंग्लिश मध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. आता मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, सकर्मक क्रियापद हा जो शब्द आहे का तो इंग्लिश मधून मराठीमध्ये आलेला आहे. इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का म्हणजे अकर्मक क्रियापद, तो सुद्धा इंग्लिश मधून मराठीत आलेला आहे. आणि ट्रान्झिटिव्ह हा शब्द लॅटिन भाषेतून आलाय, ट्रान्झायर ह्या शब्दापासून. म्हणजे ह्याचा प्रवास कसा आहे? लॅटिन मधून इंग्लिश मध्ये, इंग्लिश मधून मराठीमध्ये आहे. तर मराठीमध्ये आपण ह्याचा व्यवस्थित अभ्यास करतो, पण इंग्लिश मध्ये हे घटक आपण स्किप करतो, आणि त्याच्यामुळे इंग्लिशचा प्रॉब्लेम राहतो मित्रांनो. इंग्लिश हा विषय एवढा सोपा आहे की मराठीपेक्षा हा विषय सोपा आहे, फक्त नीट समजून घेणं अपेक्षित आहे. बघा, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद आहे. सकर्मक क्रियापद ट्रान्झिटिव्ह वर्बचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते? मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे एक कर्मक क्रियापद, म्हणजे ज्या क्रियापदाच्या पुढे एकच कर्म येतं त्याला मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतात. दुसरा आहे डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे ज्या क्रियापदाच्या पुढे 2 कर्म येतात, म्हणजे त्याला मराठीमध्ये द्विकर्मक क्रियापद म्हणतात. पुढे आहे तिसरा प्रकार ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद आहे. आणि मग लक्षात आलं असेल, ट्रान्झिटिव्ह वर्बच्या म्हणजे सकर्मक क्रियापदाच्या ह्या 3 प्रकारांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. पुन्हा वर्बचे 2 प्रकार, ट्रान्झिटिव्ह, आता पाहिलं 3 ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. ट्रान्झिटिव्हचे हे 3 प्रकार पडतात. दुसरा प्रकार आहे इनट्रान्झिटिव्ह वर्ब
बघा ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे किती प्रकार? 2. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद, इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. आता आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्बचे प्रकार पाहिले. आता कोणता चाललोय सांगा? इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. आणि अकर्मक क्रियापदाचे पुन्हा किती प्रकार पडतात? 2. कोणकोणते मित्रांनो सांगा? इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन म्हणजे पूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद, आणि दुसरं आहे इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद. लक्षात आलं असेल? पूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद, अपूर्ण अर्थाचे अकर्मक क्रियापद हे जसं मराठीत असतं का तसंच इंग्लिशमध्ये असतंय मित्रांनो हे. आता लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे इंट्रान्झिटिव्ह आणि त्याचे 2 प्रकार, या प्रकारांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ट्रान्झिटिव्ह आणि ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण मराठीमध्ये ह्याचा आपण अभ्यास करतो म्हणून आपल्याला मराठी व्याकरण सोपं जातं. इंग्लिशमध्ये ह्याचा आपण अभ्यास करत नाही, स्किप करतो, आणि म्हणून लक्षात आलं असेल. पुढचा घटक आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ह्याला कर्मपूरक म्हणतात. मग कर्म म्हणजे काय, कर्मपूरक म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, हे पण समजणं अपेक्षित आहे. पुढे आहे ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट आहे, आणि पुढे प्रेपोजिशनल ऑब्जेक्ट आहे म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे कर्म. तर मित्रांनो हे सगळे काय आहेत? क्लॉज एलिमेंट्स आहेत. आणि ह्या सगळ्या क्लॉज एलिमेंट्सचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चरचा अभ्यास सोपा जाणार आहे ना, कारण ह्या सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये हेच घटक आहेत ना, आता सांगितले तेच. म्हणजे हे सेंटेन्स स्ट्रक्चर शिकायचे असतील तर हे घटक माहिती असणं आवश्यक आहे. आणि मग आणि सेंटेन्स स्ट्रक्चर शिकल्यानंतर ग्रामर शिकायचीच गरज नाही ना, आपोआप कळणार आहे ना. ह्या वाक्यातला सब्जेक्ट कोणता आहे, ह्या वाक्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे, ह्या वाक्यातला कॉम्प्लिमेंट कोणता आहे, ह्या वाक्यात किती ऑब्जेक्ट आहेत? 2 ऑब्जेक्ट आहेत, आयओ आहे, डीओ आहे, म्हणजे हे डाय ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. हे कळाल्यानंतर व्याकरणाचा अभ्यास करायची गरजच नाही ना. न शिकवता न काय करता तुम्हाला इंग्लिश व्याकरण येणार आहे. सेल्फ स्टडी करू शकताय तुम्ही मित्रांनो, पण हे समजून घ्यावं लागेल ना, आणि मग स्कोअर येणार आहे. आणि लक्षात आलं असेल तुम्हाला ह्या पद्धतीने अभ्यास करावाच लागणार आहे, आणि करणं अपेक्षित आहे. मग मित्रांनो तुमच्या हे लक्षात आलं असेल, हा सेंटेन्स स्ट्रक्चर हा घटक स्पर्धा परीक्षा दृष्टीनं महत्वाचा आहे. आता एक लक्षात ठेवा, म्हणजे आता लक्षात घ्या अजून दुसरं. आता वर्ड म्हणजे शब्दानं कुठलं वाक्यात कार्य केलंय. शब्द वर्ड्स म्हणजे हे फॉर्म झाले. वर्ड्स हे फॉर्म्स आहेत आणि त्याचं फंक्शन असतात. आता कोणते फंक्शन असणार? वर्ड्स कोणाचं फंक्शन करणार? सब्जेक्टचं काम करणार, व्हर्बचं काम करताय का, ऑब्जेक्टचं काम करताय का, कॉम्प्लिमेंटचं काम करताय का, ऍडव्हर्बियल आहे का, ते डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणजे शब्दाचं कार्य म्हणजे ही शब्दाची फंक्शन्स आहेत ना, ही वर्डचे फंक्शन आहेत मित्रांनो. म्हणजे वर्डचं फंक्शन, आणि मग ही पार्ट्स ऑफ स्पीच, सब्जेक्ट पार्ट्स ऑफ स्पीच कोणकोणते सांगा? नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, हे काय नाऊन प्रोनाऊन असेल, ऍडजेक्टिव्ह व्हर्ब ऍडजेक्टिव्ह हे जे आहेत का ते पार्ट्स ऑफ स्पीच आहेत मुलांनो. आणि मग त्याचे हे फंक्शन्स आहेत. आणि मग परीक्षाला जो प्रश्न विचारला जातो का नाऊनचं फंक्शन काय, तर नाऊनचं फंक्शन काढायचं असेल, नाऊन सब्जेक्टचं काम करतंय, नाऊन ऑब्जेक्टचं काम करतंय, नाऊन कॉम्प्लिमेंटचं काम करतंय, नाऊन ऍडव्हर्बियलचं काम करतंय, नाऊन डायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करतंय, नाऊन इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं काम करतंय. मित्रांनो नाऊन ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचं काम करतंय. मग नामाचं कार्य आपल्याला कसं कळणार? लक्षात आलं असेल तुम्हाला. आता लक्षात आलं असेल तुमच्या. मग तुमच्या हे लक्षात आलं. मग ऍडव्हर्बियलचं कार्य काय, ऍडजेक्टिव्हचं कार्य काय आहे, मग हे विशेषणाचं कार्य काय, क्रिया विशेषणाचं कार्य काय, नामाचं कार्य काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर हे क्लॉजचे घटक महत्वाचे आहेत ना. आता लक्षात आलं असेल. फास्ट हा शब्द वाक्यात काय म्हणून येतो? नाऊन. वाक्यात फास्ट हा शब्द नाऊन म्हणून काम करतो. अजून सांगा व्हर्ब म्हणून काम करतो. अजून सांगा ऍडव्हर्ब म्हणून काम करतंय. अजून ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतंय. वर्ड इज द सेम ना, बट इट्स फंक्शन इज डिफरंट ना. म्हणजे लक्षात आलं असेल शब्द तोच असतो पण शब्द वाक्यातून वेगवेगळं कार्य करतो. मग ते वेगवेगळं कार्य आपल्याला कसं कळणार सांगा? म्हणजे द सेम वर्ड युज्ड ॲट डिफरंट पार्ट ऑफ स्पीच, एकाच शब्दजातीचा अनेक शब्दजातीत वापर हे कसं कळणार? हे फंक्शन कळल्याशिवाय कळणार का? नामाने कुणाचं म्हणजे फास्ट या शब्दानं कुणाचं काम केलं आहे तर ह्याच्यावर अवलंबून आहे ना हे सगळं. मित्रांनो मी काय म्हणतो हे लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर हे त्याच्यासाठी आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि मग लक्षात आलं असेल मित्रांनो, आता हे लक्षात आलं असेल. आता हे सेंटेन्स स्ट्रक्चर आपण एक एक सेंटेन्स स्ट्रक्चर शिकू. त्यातला पहिले सेंटेन्स स्ट्रक्चर आहे एस प्लस व्ही, म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब, म्हणजे सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि व्हर्ब म्हणजे क्रियापद. मित्रांनो आता लक्षात आलं असेल तुमच्या. मग पहिलं वाक्य पहा, ह्याच्यामध्ये किती वाक्य आहेत इथं? पहिलं वाक्य आहे बर्ड्स फ्लाय. मग मित्रांनो ह्यातलं व्हर्ब ओळखा. ह्यातलं कुठलं व्हर्ब आहे मित्रांनो सांगा? फ्लाय हे व्हर्ब आहे आणि बर्ड्स हा सब्जेक्ट आहे.
आणि मग लक्षात आलं ह्या व्हर्बच्या पुढे ऑब्जेक्ट येणार का कॉम्प्लिमेंट येणार का ऍडव्हर्बियल येणार हे नंतरचा भाग आहे, पण आपल्याला हितपर्यंत कळालंय. हिथून पुढे मग बऱ्याचशा मुलांना क्रियापदापर्यंत व्याकरण कळतं, क्रियापदापर्यंत, क्रियापदाच्या नंतरचं व्याकरणच कळत नाही ग्रामर इंग्लिश मधलं. आणि मग त्याचं कारण आहे की ह्या घटकाचा त्याचा विद्यार्थ्यांचा अभ्यास नसतो. आणि मग लक्षात आलं असेल फ्लाय म्हणजे उडणे, ह्याचा पास्ट टेन्स आहे फ्ल्यू आणि पास्ट पार्टिसिपल आहे फ्लोन. म्हणजे हे वाक्याची रचना एस प्लस व्ही आहे. पुढे दुसरं वाक्य आहे, हा सब्जेक्ट आहे, द बेबी क्राईड, द बेबी सब्जेक्ट आहे, क्राईड व्हर्ब आहे. आणि मग लक्षात आलं असेल आता ह्यातलं क्राईड हे व्हर्ब आहे, द बेबी हा सब्जेक्ट आहे. आणि मग ह्यातलं मूळ रूप माहित असणं पाहिजे, क्रियापद माहित असणं आवश्यक आहे. क्राय म्हणजे मूळ रूप ह्याचं टू क्राय, क्राय म्हणजे रडणे. ह्याचं दुसरं रूप सांगा मित्रांनो क्राईड, तिसरं रूप सांगा क्राईड आहे. आणि हे व्हर्ब, ह्या व्हर्बच्या पुढे ऑब्जेक्ट येतं का कॉम्प्लिमेंट येतं का ऍडव्हर्बियल येतं हे पण माहित असणं आवश्यक आहे ना. म्हणजे ही पहिली तर रचना शिकू, ह्याच्या रचनेनंतर काय येतं ह्याचा नंतर आपण अभ्यास करू. कुठल्या व्हर्ब नंतर ऑब्जेक्ट येतं, कुठल्या व्हर्ब नंतर कॉम्प्लिमेंट येतं, कुठल्या व्हर्ब नंतर ऍडव्हर्बियल येतं, ह्याचा नंतर अभ्यास आहे. फक्त सेंटेन्स स्ट्रक्चर चाललंय आपलं एस प्लस व्ही मित्रांनो. पुढची रचना आहे, पुढचं वाक्य आहे, ही केम हा सब्जेक्ट आहे आणि ही व्हर्ब आहे. आणि मग ह्यातलं केम हे दुसरं रूप आहे. मग ह्याचं मूळ रूप सांगा मित्रांनो, टू कम म्हणजे येणे, भूतकाळ सांगा केम आणि तिसरं रूप कम. म्हणजे क्रियापद वाक्यातलं ओळखता आलं पाहिजे, क्रियापदाचा अर्थ कळणं अपेक्षित आहे. आणि ती क्रियापद ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे, त्यातलं मोनोट्रॅन ती नंतर आहे, ट्रान्झिटिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह कळणं अपेक्षित आहे. म्हणजे ही वाक्य रचना एस प्लस व्ही आहे. आणि मग एस प्लस व्ही ही वाक्य रचना पहिलं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे एस प्लस व्ही. पुढची रचना आहे, पुढचं वाक्य आहे मित्रांनो, चौथं वाक्य आहे, ही रॅन म्हणजे हा सब्जेक्ट आहे आणि रॅन व्हर्ब आहे. मित्रांनो आता रॅन हे क्रियापद आहे. आता लक्षात आलं असेल ह्याचं मूळ रूप माहित असणं आवश्यक आहे. रन, RUN, रन म्हणजे पळणे, भूतकाळ सांगा रॅन आणि तिसरं रूप आहे रन. आणि मग लक्षात आलं असेल ही वर्ब ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह हे कळणं अपेक्षित आहे. मग ह्याच्या पुढे ऑब्जेक्ट येतं का कॉम्प्लिमेंट येतं का ऍडव्हर्बियल येतं हे पण कळणं अपेक्षित आहे ना. पुढचं द सन शाईन्स आहे, म्हणजे शाईन्स हे वर्ब आहे, शाईन चमकणे चकाकणे. आणि मग लक्षात आलं शोन आणि तिसरं रूप आहे शोन, दुसरं रूप शोन, मूळ रूप शाईन, दुसरं रूप शोन आणि तिसरं रूप शोन आहे. आणि ही वर्ब आहे आणि हा सब्जेक्ट आहे. म्हणजे ही पहिली सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. काय होती मला सांगा, आता शिकलो आपण एस प्लस व्ही. आणि मग ह्या वर्बच्या पुढे ऑब्जेक्ट येतं का कॉम्प्लिमेंट येतं काय ऍडव्हर्बियल येतं त्याचा पण अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर मला वाटतं ही पहिली रचना तुम्हाला कळाली असेल. म्हणजे करता कळाला पाहिजे, सब्जेक्ट कळाला पाहिजे, त्या वाक्यातलं व्हर्ब आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, त्या व्हर्बचा अर्थ माहित असणं अपेक्षित आहे, त्याचं दुसरूप तिसरूप माहित असणं आवश्यक आहे, ते ट्रान्झिटिव्ह आहे का इनट्रान्झिटिव्ह आहे माहित असणं आवश्यक आहे, ती मोनोट्रान्झिटिव्ह का डायट्रान्झिटिव्ह आहे माहित असणं आवश्यक आहे, ते इनट्रान्झिटिव्ह असेल तर व्हर्ब ऑफ कंप्लीट आहे का इनकम्प्लीट आहे हे माहित असणं आवश्यक आहे. आणि हे माहित नसताना जर आपण इंग्लिशचा अभ्यास करत असाल तर आपला प्रॉब्लेम तसाच राहणार विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ह्या पद्धतीनं मी तुम्हाला हे इंग्लिश असं शिकायचं म्हणजे तुमची दिशाहीन तुम्ही अभ्यास होऊ नये म्हणून मी ह्या पद्धतीनं तुम्हाला प्रॉपर वेनं म्हणजे लक्षात आलं असं तुम्हाला काय मी का सांगतो विद्यार्थी मित्रांनो, चुकीच्या दिशेनं वेग वाढवण्यापेक्षा योग्य दिशेनं कमी वेग ठेवला तरी चालतो, कारण आपण इच्छित ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो मित्रांनो. म्हणून तुम्ही ह्या पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे. पुढचा रचना पाहू, 2 नंबर दुसरी रचना आहे, कुठली आहे मित्रांनो सांगा, एस प्लस व्ही प्लस ओ. म्हणजे ही सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे आणि ही ऑब्जेक्ट आहे. आणि मग लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या वर्ब जर ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल, हे वर्ब जर ट्रान्झिटिव्ह असेल TRANSITIVE हे जर वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल म्हणजे सकर्मक क्रियापद असेल तर त्याच्या पुढे ऑब्जेक्ट येते. मग ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, ट्रान्झिटिव्ह वर्ब कसं ओळखायचं ह्याचा पण अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि मग सब्जेक्ट आहे, ही वर्ब आहे आणि ह्या वर्बच्या पुढे ऑब्जेक्ट येणार आणि ऑब्जेक्ट हे वर्ड आहे का फ्रेज आहे का क्लॉज आहे आपोआप त्याचा अभ्यास होऊन जाणार. आणि मग मित्रांनो ह्याच्यासाठी ह्या पद्धतीनं सेंटेन्स स्ट्रक्चरचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. मला वाटतं तुम्हाला हे लेक्चर नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.